बच्चू कडू यांनी काल बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे वक्तव्य केले त्याच्यावर राजकीय प्रतिक्रिया खूप उमटू लागलेल्या आहे. आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आहे. काल तुम्ही वक्तव्य केले की शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची तर एखाद्या आमदाराला मारा, परंतु अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटतात तुमच्या विरोधात. नाही नाही, मला एक सांगा, मी बोललो आमदाराला मारा किंवा त्याला चोपा किंवा कापा असं बोललो तर तुम्हाला राग येतोय, पण रोज शेतकरी मरतं त्याचा का राग येत नाही? मरतो तरी राग येत नाही. हमने बोला तो दंगल हो रही है. आम्ही बोललो तर तुम्हाला संताप येतं, आणि आमचा शेतकरी रोज मरतो त्याचा संताप नाही, त्याला रोज लुटलं जातं त्याचा संताप नाही. चालू मतं तुम्ही आमचे घेणार आणि काळजी घ्यायची आमदाराची. चोपावंच लागेल यांना. हे चोपल्याशिवाय आता आंदोलन होणारच नाही. 3,000 सोयाबीन विकावं लागतं, 6,000 सोयाबीन कापूस विकावं लागतं. अजूनही कोण मैकेला दाखवा ना मला, का खरेदी केंद्र सुरू झाले नाही? पंजाबच्या शेतकऱ्याचं 90% माल हमी भावानं खरेदी होतं, आणि आमचा ऐन दिवाळीच्या वेळेस 2200 2,000 1,500 500 विकत घ्यावं लागली. लाज वाटली पाहिजे. चोपाचं नाही का, यांना काय पूजा करायची का? चोपणारच, आणि वेळ आली तर मीच चोपणार. संजय शिरसाटांचं म्हणणं आहे की भान ठेवून बोललं पाहिजे, शेतकऱ्यांनी खून करावा मग तुम्हीच करा ना असं. मग भान ठेवून तुम्ही वागा पहिले, आम्ही करू. ते वेळ आली तर आम्ही करू. पहिले शिरसाटला घेऊ लागत तर. रोहित पवारचं म्हणणं आहे की आपण पातळी सोडली नाही पाहिजे, भाषा चुकली पण हेतू बरोबर होता बच्चू कडूंचा, असं रोहित पवार म्हणतात. माझं असं म्हणणं आहे, ही भाषा आली का? वागणूक चुकीची झाली म्हणून भाषा चुकीची आली. ते चुकी जरी वाटत असेल, पण आज जी अवस्था आहे, जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होते, शुकर माना का काही नाही, ते 6 शेतकरी सहन करत आहे. अजूनही साधं अन्न नाही आहे कित्येक शेतकऱ्यांच्या घरात. काय माहित आहे, खूप वाईट अवस्था आहे शेतकऱ्याची. एक नितेश राणेचं वक्तव्य, बच्चू कडूला वेगळी हवा गेली आहे, सगळ्यांची काळजी देवाभाऊ घेते. त्यांच्यात हवा किती गेली ते पाहिली पाहिजे ना. त्यांची हवा निघेल काही दिवसानं. देवाभाऊ काय आमची काय काळजी घेते म्हणा, त्याला शेतकऱ्याची काळजी घे. हा देवाभाऊला सांग म्हणा शेतकऱ्याची काळजी घे म्हणून. विदर्भात ते पार अनुशेषाचे बोलायचे. आता विदर्भातला संत्रा गेला, कापूस गेला, सोयाबीन गेली, धान गेला. आता विसरले देवाभाऊ विदर्भ. आता हवा लागली त्याला दिल्लीची. एक शेवटचा प्रश्न, संभाजीराजेंबद्दल नेमकं काय बोलले, काय काय म्हणले, काय झालं? एबीपी माझा मध्ये जे दाखवलं गेलं ते फार चुकीचं दाखवलं. मी काय म्हटलंय का, राजे पण कसं असलं पाहिजे. संभाजीराजांनी जर वतनदारी सुरू केली असती तर कदाचित त्यांचं प्राण गेले नसते. शिर्केंनी, गणेश शिर्के त्यांचे मेहणे काय होते, त्यांनी तो पत्ता जर दाखवला नसता, माहिती दिली नसती, खबरी सोबत राहून विश्वासघात झाला ना. आणि ती माहिती जर औरंगजेबाला माहिती नसती आणि पाठीवर वार मारला नसता तर संभाजीराजे आमने सामने औरंगजेबाला खलास केलं असतं. मग जेवढे दोषी तुम्ही औरंगजेब आहे, तेवढाच दोषी आमचे शिर्के पण आहे. वतनदारीसाठी तो एवढं बलिदान, म्हणजे एवढं मोठं बलिदान तर गेलंच, बलिदान झालं. ते जर संभाजीराजे शिकले असते, जिवंत असते, तर मला वाटतं देशाचा नकाशाच बदलला असता. हिंदुस्थान काही अधिक काही राहिलं असतं. हा मराठा मुलूक दिल्लीशा झाला असता. फक्त एका सरदार म्हणजे वतनदारीसाठी एवढा मोठा घात झाला, हा चुकीचा नाही. औरंगजेब तर आहेच नालायक, त्यांचं काही आम्ही वावा गावणं गाणार नाही, ते आमची औलाद नाही. परंतु आमचे लोक किती फितूर होते हे पण पाहिलं पाहिजे ना. एवढंच म्हटलं मी. हे त्याचा तुम्ही उलटा अर्थ काढून दाखवतोय. मी म्हटलं काय, तुम्ही दाखवताय काय? मी असं म्हटलं का याची आपण कुठेतरी शहानिशा केली पाहिजे. खरे कारस्थानी कोण होते, याच्यात काय चुकीचं आहे? नेमकं एबीपी माझा ना दुसरंच काही दाखवलं. म्हणजे माझं भाषण वेगळं आहे आणि स्क्रिप्टवर येतं ते वेगळं येतं, आणि त्या न्यूजवाल्या ज्या मॅडम आहेत त्या वेगळंच सांगतात. तर हे चुकीचंच गेलं, असं नाही होऊ शकत. आम्ही त्याच्या संभाजीराजांच्या आपल्या मेहुण्याला वतनदारी न देता आला वेळ तर प्राण देणं कबूल केलं जनतेसाठी. राजा कसा असावा, किती जनतेप्रती आपल्या भावना किती कशा असाव्या. नाहीतर मेहुण्याला वतनदारी द्यायला काही वेळ लागला नसता ना. पण दिली असती तर कदाचित हे घटना घडली नसती. याच्यात काय चुकलो आम्ही?
हे होते बच्चू कडू ज्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. प्रणय निर्माण, एबीपी माझा, कुरळ पूर्णा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.